आरक्षणाचं उपवर्गीकरण. आता हा विषय ऐकायला फक्त एक कायदेशीर किंवा राजकीय मुद्दा वाटू शकतो, पण खरं सांगायचं तर हा केवळ एक वाद नाहीये. एका सामाजिक अभ्यासकाचा, एका इतिहासकाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा आपल्या सामूहिक संकल्प आणि एकतेचा एक प्रदीर्घ ऐतिहासिक प्रवास आहे. आजच्या या विश्लेषणात आपण नेमका हाच प्रवास उलगडणार आहोत. वंचितांचा हा लढा कसा उभा राहिला आणि सामूहिक लवचिकता म्हणजेच कलेक्टिव्ह रेझिलियन्सने यात किती मोठी भूमिका बजावली आहे हे आपण बघूया. आता सुरुवातीलाच एक अत्यंत मूलभूत प्रश्न उभा राहतो. माग, महार आणि इतर ज्या 59 उपजाती आहेत त्या खरोखरच एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत का? की ही संपूर्ण समाजव्यवस्था एकाच समान ओळखीने आणि एकाच धाग्याने घट्ट जोडलेली आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? हा काही केवळ कागदावरचा प्रश्न नाही, तर तो ऐतिहासिक अस्तित्वाचा आणि आपल्या सामाजिक रचनेचा एक आरसाच आहे. चला तर मग या ऐतिहासिक संघर्षाच्या पानावरूनच आपण पुढे जाऊया. बघा, आरक्षण म्हटलं की बऱ्याचदा तो फक्त एक सरकारी नियम किंवा एखादं धोरण वाटतं, पण तसं अजिबात नाहीये. शतकानुशतके चाललेल्या आणि सहन केलेल्या शोषणानंतर संविधानाने दिलेला तो एक अत्यंत महत्त्वाचा आणि हक्काचा अधिकार आहे. समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा हक्क काही सहजासहजी मिळालेला नाहीये, तर एका प्रदीर्घ आणि कठीण संघर्षातून तो मिळवला गेलाय. या ऐतिहासिक पायावरून आता आपण आजच्या काळातील आधुनिक वाद आणि उपवर्गीकरणाची चर्चा नेमकी काय आहे त्याकडे वळूया. आता उपवर्गीकरण म्हणजे सब क्लासिफिकेशन हे म्हणजे नक्की काय आहे? अगदी सोप्या आणि रोजच्या भाषेत सांगायचं झालं तर एकाच व्यापक वर्गात असलेल्या वेगवेगळ्या उपजातींना आरक्षणाचं स्वतंत्रपणे वाटप करणं. आरक्षणाचे फायदे समाजातील अगदी तळागाळापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत समान प्रमाणात पोचले नाहीत अशी एक मोठी खंत आहे. त्यामुळे ज्या उपजाती आजही विकासाच्या शर्यतीत मागे राहिल्या आहेत त्यांच्यापर्यंत थेट लाभ पोहोचवणं हाच यामागचा मुख्य उद्देश मानला जातो. आणि इथेच हा 59चा आकडा समोर येतो. आता 59 ही केवळ एखादी साधी संख्या नाहीये बरं का. हे समाजाच्या प्रचंड विस्ताराचं आणि विविधतेचं एक जिवंत उदाहरण आहे. मांग आणि महार या मुख्य ओळखींसोबतच इतर 59 उपजातींचं अस्तित्व किती विशाल आहे हे या एका आकड्यातून अगदी स्पष्ट होतं. ही संख्या या सामाजिक रचनेची खोली आणि त्यांच्या सामायिक व्यथा आपल्यासमोर मांडते. आता ह्या सगळ्यावर वेगवेगळ्या बाजू काय आहेत ते ह्या भिन्न दृष्टिकोनांच्या माध्यमातून बघूया. या अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चेकडे पाहण्याचे दोन पूर्णपणे तटस्थ दृष्टिकोन आपल्यासमोर येत आहेत. एका बाजूचं असं अतिशय ठाम मत आहे की ज्या उपजाती मागे राहिल्या आहेत त्यांना आरक्षणाचे समान आणि न्याय्य फायदे मिळण्यासाठी हे उपवर्गीकरण अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे कोणीही वंचित राहू नये, बरोबर? पण दुसरीकडे असा एक अतिशय गंभीर इशाराही दिला जातो की या उपवर्गीकरणामुळे समाजात कुठेतरी फूट पडू शकते आणि ऐतिहासिक काळापासून चालत आलेली जी भक्कम एकता आहे ती धोक्यात येऊ शकते. दोन्ही बाजूंचं आपापलं असं एक वजन आहे. आणि या सगळ्या मंथनातून एक अतिशय कळीचा, अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो. न्याय मिळवण्याच्या या प्रक्रियेत आपली सामूहिक एकता तर गमावली जाणार नाही ना? विचार करा, समाजातील अंतर्गत असमानता दूर करणं तर गरजेचंच आहे, पण त्याचवेळी समाजाची जी मूळ सामायिक ताकद आहे ती टिकवून ठेवणं हाच आजचा खरा आधुनिक संघर्ष आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आपल्या सामायिक इतिहासाकडे एक नजर टाकूया. इतिहासकार म्हणून पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. समाजात नावं वेगवेगळी असली, मग ते मांग असो, महार असो किंवा इतर कोणत्याही 59 उपजाती असोत, या सर्वांचा इतिहास आणि त्यांचा संघर्ष अगदी एकच आहे. ही ओळख स्वाभिमानावर आणि बंधुभावाच्या एका अतूट नात्यावर आधारलेली आहे. ही जी ऐतिहासिक सामूहिक लवचिकता आणि संघटन आहे ना, तीच तर या समाजाची सर्वात मोठी खरी ताकद आहे. म्हणूनच एकतेतून लवचिकता हा मुद्दा इथे समजून घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं. थोडक्यात सांगायचं तर जर या व्यवस्थेमध्ये काही बदल करायचेच असतील तर ते अत्यंत संवेदनशीलतेने आणि काळजीपूर्वक झाले पाहिजेत. ज्या ऐतिहासिक एकतेने या समाजाला शेकडो वर्षांच्या संकटांचा सामना करत इथपर्यंत यशस्वीपणे आणलं आहे, त्या एकतेला अजिबात तडा जाता कामा नये. हा समतोल कसा साधायचा हीच इथून पुढची सर्वात मोठी आणि महत्त्वाची पायरी आहे. इतिहासाने कायम एक अत्यंत मोलाची शिकवण दिली आहे. आपण एकमेकांविरुद्ध नाही तर अन्यायाविरुद्ध आहोत.
अगदी बरोबर. खरा लढा हा कायम प्रस्थापित आणि पद्धतशीर अन्यायाविरुद्धच राहिला आहे. तो कधीही आपासातील किंवा अंतर्गत भेदभावाचा नव्हता. आणि हाच तो मूळ विचार आहे जो सामूहिक लढ्याला आणि लवचिकतेला खरं बळ देतो. आता या ऐतिहासिक एकतेचं गणित बघा. ते अगदी साधं पण अत्यंत प्रभावी आहे. जर सर्वांनी एकत्र राहण्याचं ठरवलं तर ही सामूहिक लवचिकता समाजाची खरी ताकद बनेल, एक अभेद्य शक्ती बनेल. पण या उलट जर समाजाची विभागणी झाली तर त्याचं रूपांतर केवळ आणि केवळ दुर्बलतेत होईल. हे अगदी स्पष्ट आहे. आणि या सर्व चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी जय भीम या शब्दांची नोंद घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. हा केवळ एक शब्द किंवा नुसती घोषणा नाहीये बरं का. तो एक अतिशय सखोल, तात्विक आणि ऐतिहासिक पाया आहे जो समाजाच्या या सामूहिक लवचिकतेला आजही पदोपदी मार्गदर्शन करत आहे. तो समानतेचा आणि सन्मानाचा एक जिवंत प्रतीक आहे. तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट मागे उरते. एकता आणि न्याय या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये योग्य तो समतोल साधण्यासाठी इथून पुढे कोणता मार्ग असू शकतो? हा प्रवास नक्कीच सोपा नाही, पण ही ऐतिहासिक लवचिकता टिकावून ठेवण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर शोधणं हीच आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. यावर नक्की विचार करा.